मंडळी, मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे, जी तुम्हाला बघताच जुन्या आठवणी तुम्हाला जाग्या होतील. तर चला मी तुम्हाला आज दाखवते मी काय बनवलं आहे. तर हे बघा मंडळी, आठवलं का काय आहे हे? तर आपल्या शाळेच्या बाहेर जी मिठाई भेटत होती ना, तर ती बघा आज मी ही बनवली आहे. व्यवस्थित बघा, हे ना जरा जास्त मी काय म्हणते सेट केल्यामुळं ती व्यवस्थित तुकडे करता नाही आले मला, पण खायला एकदम परफेक्ट झाले आहे. सेम टू सेम तशीच आपली शाळेच्या बाहेर जी मिठाई भेटायची तीच मी बनवली आहे आज. तर बघा, कुणाला आपली शाळेच्या बाहेरची आठवण आली ती पण कमेंट करा. कारण की मी पण फर्स्ट टाइम बनवली आहे. मुलं म्हटले मम्मी काहीतरी गोड खायचं आहे. समृद्धी जेव्हा बघा तेव्हा विचारत असते मम्मी काहीतरी गोड बनव गोड बनव. तर म्हणलं मग चला ही आठवण आली मला की शाळेच्या बाहेर आम्ही असे मिठाई 1 रुपयाची 50 पैशाची भेटायची. 50 पैशाची तर माहिती, 1 रुपयाची भेटायची. ती छोटे छोटे तुकडे होते, पण मी मोठे मोठे तुकडे केले. तर ती घेतली आणि तिला टेस्ट करायला दिली. मी पहिलंच सेट करायच्या आधीच म्हटलं हे तू खाऊन, तरी माझा हात येतोय, तर तू खाऊन बघ. तर तिला खूप, तर तुम्हालाही आठवण आली असेल बघा. शाळेच्या बाहेर कुणी मिठाई खाल्ली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जास्त काही वेळ लागला नाही आहे, आपल्या घरातल्या किचनमध्ये 3 पदार्थापासूनच तयार झाली आहे. पण मी थोडी जास्त गोड बनवली, कारण की मला गोड जास्त आवडतं. कदाचित मला असं वाटतं मला डायबिटीज होऊ शकते, कारण की मी पण खूप गोड खाते. आणि तर त्याच्यामुळे मी समृद्धीला टेस्ट करायला दिली पहिली, तर तिला पण खूप खूप आवडली. कारण त्याने ही मिठाई कधी खाल्लीच नाही आहे ना, तर म्हणून तिला म्हटलं पहिले ट्राय कर म्हणून. बाहेरून किती वेळा आणणार आपण, किती वेळ. तर मी पहिली 1 वाटी छोटीशी ट्राय केली. ही जर मुलांनी संपवली तर मी अजून नक्कीच बनवेल. आणि खरं मला पण खूप जुनी आठवण आली आहे. मी तर रोज खायचे शाळेजवळ सुटायची तेव्हा. तर तुम्हालाही नक्कीच आठवण आली असेल आता आपला व्हिडिओ बघून. तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि जर कमेंट मला जास्तीत जास्त कमेंट आल्या की ही रेसिपी अपलोड करा, तर मी नक्कीच करेन. आणि हो, तुटण्यावर जाऊ नका, कारण की मी खूप वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिले. सेट करायला विसरले होते बनवल्याच्या नंतर की मी बर्फी बनवली आहे म्हणून, आणि दिली तशीच फ्रीजमध्ये. कारण की जास्तीत जास्त अर्धा तास ठेवायचं होतं, मी विसरून गेले. मला 1 तासाच्या नंतर आठवलं. झालं का नाही मंडळी, सरप्राईज दिलं का नाही? मी आधी एकदा बघा जुना व्हिडिओ अपलोड केला होता. ते शाळेच्या बाहेर जे गुलाबजामुन भेटायचे, तसं मी असं पकडते आता, गुलाबजामुन भेटायचे त्याचं पण मी एकदा असं जेव्हा व्हिडिओ बनवायचे ना तेव्हा टाकले होते. मी ते गुलाबजामुन बनवले होते. आता ही बर्फी बनवली आहे. नक्कीच अजून जर तुम्हाला आवडली रेसिपी मला आत्ता सांगा की परफेक्ट दिसती आहे का, कारण की आकारावर नका जाऊ, पण टेस्ट भरपूर छान आहे. काय बटर पेपर पण नव्हता माझ्याकडे, मी असंच तूप लावून सेट करायला ठेवली होती. बटर पेपर असताना तर व्यवस्थित निघली असती ती, पण आपल्याकडे बटर पेपर नव्हता. जे आहे ते पटपटा सामान भेटतं त्याच्यात मी करून टाकली. आता कसं आहे, माझा स्टूल वगैरे सगळंच येतं घरातलं, त्याच्यामुळे ते दाजीला आवडत नाही पसारा बसून मी व्हिडिओ काढलेला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? कारण मी जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवत, 3 ते 4 मिनटापर्यंत व्हिडिओ बनवते, म्हणजे तुम्हाला पण बघायला कंटाळ नाही आणि मला पण टाकायला कंटाळ येणार नाही. त्याच्यामुळे 3-4 मिनटात आपलं आवरायचं, झटपट बोलायचं. पण तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा रेसिपी की टाक म्हणून, तर मी पूर्ण रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल आणि तुम्हाला सांगेल की ही बर्फी कशी बनवायची. तर तुम्ही पण नक्कीच मला कमेंट करून सांगा की कुणाला शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, आणि कोणाला ही बर्फीची रेसिपी बघायची आहे. तर मी नक्कीच हे बर्फीची रेसिपी टाकेल. तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, बाय. चला.